त्या तरुणाचं नाव सँटियागो होतं. आपल्या मेंढ्यांचं कळप घेऊन तो त्या निर्जन चर्चपाशी पोहोचला. तेव्हा उन्हं उतरू लागली होती. चर्चचं छत अर्धवट कोसळलेल्या अवस्थेत होतं. ज्या ठिकाणी आधी पवित्र खोली सॅक्रिस्टी होती, तिथे आता सिकामोरचा वृक्ष फोपावला होता. ती रात्र तिथेच घालवण्याचं त्याने ठरवलं. मोडकळीला आलेल्या फाटकातून सगळे मेंढ्यांना आत घेऊन त्याने तुटक्या फळ्यांच्या साह्याने फाटक बंद केलं. आता रात्री कळपातील एखादं मेंढरू बाहेर भरकटण्याचा संभव नव्हता. या भागात लांडग्यांचा धोका नव्हता, तरी एखादं मेंढरू भरकटलं तर त्याला शोधण्यात पुढचा संपूर्ण दिवस खर्च होतो, हे त्या तरुणाला अनुभवाने माहीत होतं. अंगातील जॅकेटाने जमीन झाडत तो तरुण तिथे विसावला. नुकतंच वाचून संपवलेलं पुस्तक त्याने उशाला घेतलं. पुढच्या वेळेस थोडं जाडजूड पुस्तक घ्यायला हवं, असं त्याने स्वतःला बजावलं. त्याचा दुहेरी उपयोग होता. एकतर असं पुस्तक जास्त दिवस वाचायला पुरलं असतं, आणि दुसरं म्हणजे अधिक जाड उशी डोक्याखाली मिळाली असती. त्याला जाग आली तेव्हा उजेडाचं नावही नव्हता. चर्चच्या मोडक्या छतातून त्याला तारे दिसले. खरं तर त्याला अजून झोपायचं होतं, पण त्याला पुन्हा एकदा तेच स्वप्न पडलं होतं. मागच्या आठवड्याप्रमाणे आजही स्वप्न पूर्ण होण्याआधी त्याला जाग आली होती. आळस देत तो उठला. आपली काठी हातात घेत त्याने झोपलेल्या मेंढ्यांना जागं केलं. त्याला जाग येताच मेंढ्यासुद्धा जाग्या झाल्या होतात, हे त्याला निरीक्षणातून कळून चुकलं होतं. गेली 2 वर्षे हा कळप त्याच्याबरोबर होता. अन्न पाण्याच्या शोधात कित्येक मैलांचा परिसर या सर्वांनी पालथा घातला होता. कुठल्या तरी विलक्षण ऊर्जेने त्यांचं आयुष्य कळपापाशी बांधलं गेलं होतं. तो पुटपुटला, त्यांना माझी इतकी सवय झाली आहे की माझा दिनक्रमही त्यांना पाठ आहे. क्षणभर विचार केल्यावर त्याला वाटलं की परिस्थिती अगदी विरुद्ध असावी. त्यांना माझी सवय होण्याऐवजी त्याला त्यांच्या दिनक्रमाची सवय झाली असावी. मला काही लोकर विकायचे आहे, तरुण व्यापाऱ्याला म्हणाला. दुकानात गर्दी होती. दुकानदाराने त्याला दुपारपर्यंत थांबायला सांगितलं. ते ऐकताच तो तरुण दुकानाच्या पायरीवर सावलीत एका बाजूला बसला. पोतडीतून पुस्तक काढून त्याने वाचायला सुरुवात केली. मेंढपाळांना वाचता येतं हे मला माहीत नव्हतं. तरुणीचा आवाज त्याच्या कानावर पडला. अँडालुसिया भागातील तरुणीप्रमाणे तिचेही केस दाट, काळे आणि रेशमी होते. डोळ्यांमध्ये मूर जमातीची छटा होती. तो पटकन म्हणाला, या पुस्तकापेक्षा माझ्या मेंढ्यांकडून मी अधिक शिकतो. तिच्याशी गप्पा मारण्यात पुढचे 2 तास कसे गेले हे त्यालाही समजलं नाही. ती त्या व्यापाऱ्याची मुलगी होती. त्या खेड्यातील जीवनात किती तोचतोचपणा आहे हे तिने त्याला सांगितलं. वाटेत लागलेल्या इतर गावांबद्दल आणि शहरांबद्दल आणि अँडालुसिया भागाबद्दल तो तिच्याशी भरभरून बोलला. मेंढ्यांऐवजी तरुणीशी गप्पा मारण्याचा अनुभव त्याला आनंद देऊन गेला. तू वाचायला कसा शिकलास? तिने त्याला विचारलं. जसे सगळे शिकतात, तो पटकन म्हणाला, शाळेमध्ये. तुला जर वाचता येतं तर मग तू भटक्या मेंढपाळाचं आयुष्य का जगतोस? तिच्या त्या बोलण्यावर तो काहीतरी पुटपुटला. ते तिला समजलं नसणार याची त्याला खात्री होती. विषयाला बगल देत त्याने आपल्या प्रवासाबद्दल बोलायला सुरुवात केली. त्याचे अनुभव ऐकताना तिच्या टपोऱ्या डोळ्यात आश्चर्य आणि भीतीचं मिश्रण दाटलं. बोलण्याच्या नादात कित्येक तास गेले. तिचे वडील दुकानात 2-4 दिवस वेगळे राहावेत आणि आपण तिच्याशी गप्पा माराव्यात असा विचार त्याच्या मनात आला. आज पहिल्यांदा त्याच्या मनात एक अनोखी भावना दाटून आली. कधी नव्हे त्याला एका जागी कायमस्वरूपी मुक्काम करावासा वाटू लागला. त्या दाट केसांच्या आणि टपोऱ्या डोळ्यांच्या तरुणीबरोबर अनोखं जीवन जगता येईल याची त्याला खात्री पटली. परंतु काही वेळातच व्यापारी हजर झाला. त्याने डोळ्या देखत 4 मेंढ्यांची लोकर उतरून घेऊन त्या तरुणाला योग्य मोबदला दिला. पुढच्या वर्षी परत यायला सांगून त्या व्यापाऱ्याने त्याला वाटेला लावलं. भादरलेल्या मेंढ्यांच्या लोकरीचा योग्य मोबदला मिळालेल्या त्याच गावाला तो आता 4 दिवसात जाऊन पोहोचणार होता. तो उत्तेजित झाला होता, पण कुठेतरी त्याच्या मनात हुरहुर दाटली होती. कदाचित ती तरुणी त्याला विसरली असेल. तिच्या गावात वर्षभरात कितीतरी मेंढपाळ मेंढ्यांची लोकर विकायला जात असणार. तो आपल्या मेंढ्यांना म्हणाला, काही हरकत नाही, अनेक ठिकाणच्या अनेक तरुणींना ओळखतो मी. पण मनोमन तो जाणून होता की
त्या तरुणीबद्दल त्याच्या मनात कोमल भावना निर्माण झाल्या होत्या. दर्यावर्दी खलाशी आणि फिरत्या विक्रेत्याप्रमाणेच भटक्या मेंढपाळांच्या आयुष्यातही असं एखादं नगर येतं जिथे त्यांना आपलं भटकं जीवन संपवून स्थिर व्हावंसं वाटतं, हेही त्याला माहीत होतं. आता उजाडू लागलं. उगवतीच्या दिशेने त्याने मेंढरं हाकायला सुरुवात केली. त्या मेंढ्यांना कधीही कुठलाही निर्णय घ्यावा लागत नाही. कदाचित म्हणूनच त्या आपल्या जवळ राहत असतील असं त्याला वाटलं. अन्न आणि पाण्याव्यतिरिक्त त्या मेंढरांना कशाचीही काळजी नव्हती. अँडालुसियातील उत्तमोत्तम कुरणापर्यंत आपण त्यांना नेत राहिलं की त्या आपल्याला चिटकून राहतील याची त्याला जाणीव होती. मेंढ्यांच्या दिनचर्येत कुठलाच बदल होत नसे. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत चालत राहायचं, जमेल तिथे चारा पाणी पोटात ढकलायचं, इतकंच त्यांचं सीमित जीवन होतं. त्यांना कधी पुस्तक वाचणार होत्या ना कधी तरुणाने सांगितलेल्या रस्त्यातील नगरांच्या वर्णनाचा प्रभाव त्यांच्यावर पडणार होता. त्याच्या माध्यमातून निश्चितपणे उदरभरणं करत अंगावरील मौसूत लोकरीतून त्यांच्या चांगुलपणाची परतफेड करणं इतकंच त्यांना माहीत होतं. कधीतरी एखाद्या मेंढीच्या रूपात तो सामिष भोजन करत असे, पण ते अपवादानेच. मेंढ्यांकडे पाहताना तरुणाच्या मनात आलं, माझ्या मनात सैतान जागा झाला आणि एक एक करत मी या मेंढ्यांना मारून टाकू लागलो तर जवळजवळ सर्व मेंढ्या मरेपर्यंत नेमकं काय होत आहे हेही त्यांना कळणार नाही. बिचाऱ्या, माझ्यावर त्यांचा अतिशय विश्वास असल्यामुळे जगण्यासाठी आवश्यक मूलभूत संवेदना देखील त्या विसरल्या असाव्यात. त्याच्या पोटापाण्याची काळजी घेतो ना मी. मनात आलेल्या विचारांचं त्या तरुणाला आश्चर्य वाटलं. कदाचित सिक्यामोरचा वृक्ष रुजलेलं ते चर्च झपाटलेलं असावं, त्यामुळेच दुसऱ्यांदा त्याला ते स्वप्न पडलं होतं. म्हणूनच त्याच्या एकनिष्ठ सोबत्यांबद्दल त्याच्या मनात घृणास्पद विचार येत होते. आदल्या रात्री उरलेल्या वाईनचा छोटासा घोट घेत त्याने जॅकेट शरीराभोवती घट्ट लपेटलं. काही तासांनी सूर्य डोक्यावर येताच तापमानात प्रचंड वाढ होईल हे त्याला माहीत होतं. त्यानंतर तो किंवा त्याच्या मेंढ्या एक पाऊलही पुढे जाऊ शकणार नव्हत्या. उन्हाळ्यात दुपारच्या वेळात संपूर्ण स्पेन देशात कुणीही घराबाहेर पडू शकत नसे. रात्रीपर्यंत उष्णतेचा प्रभाव जाणवत राही. अशा वेळेस जाडजूड जॅकेट वागवणं त्याला कटकटीचं वाटे. तरीसुद्धा रात्री थंडीचा कडाका या जॅकेटामुळेच सहन करता येतो हेही त्याला माहीत होतं. म्हणूनच त्याची काहीही तक्रार नव्हती. आपण बदलासाठी नेहमी तयार राहिलं पाहिजे हा विचार मनात येताच त्याच्या मनात जॅकेटाचं वजन आणि ऊब या दोन्हींबद्दल कृतज्ञता दाटून आली. जॅकेटाच्या अस्तित्वाला जसा अर्थ होता तसाच त्या तरुणाच्या जीवनालाही होता. प्रवास करणं हे त्याचं ध्येय होतं. गेल्या 2 वर्षात अँडालुसिया भागातून सातत्याने भटकंती केल्यावर त्याला प्रत्येक शहराचा परिचय झाला होता. मेंढपाळ असूनही त्याला वाचता कसं येतं याचं गुपित तो या भेटीत त्या तरुणीला सांगणार होता. 16 वर्षाचा होईपर्यंत तो रोमन कॅथलिक विद्यालयात शिकत होता. पुढे जाऊन त्याने धर्मोपदेशक व्हावं असं त्याच्या आईवडिलांचं स्वप्न होतं. त्यांच्यासारख्या लहानशा शेतकरी कुटुंबाकरिता तो फार मोठा सन्मान होता. या मेंढ्याप्रमाणेच केवळ अन्न पाण्याची गरज भागवण्यासाठी त्याचे आईवडील अतोनात कष्ट करत होते. त्याने लॅटिन आणि स्पॅनिश भाषेप्रमाणे धर्मशास्त्रात प्रावीण्य मिळवलं होतं. परंतु लहान असल्यापासून त्याला जग पाहण्याची ओढ लागली होती. परमेश्वर पाप पुण्य याविषयी जगण्यापेक्षा त्याला बाहेरचं जग जाणण्याची अधिक उत्सुकता होती. असंच एका दुपारी घरी आला असताना त्याने धीर एकवटून आपल्या वडिलांना सांगितलं की धर्मगुरू होण्यात त्याला स्वारस्य नाही. त्याऐवजी त्याला मनसोक्त प्रवास करायचा होता.